ब्रॉट टू यू बाय विगार्ड। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब माझ्यासोबत आहेत। पाटील साहेब, अजित पवार असं म्हणाले, मी पवार साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती, मी मुलगा नाही म्हणून मला संधी मिळत नाही। हे पूर्वी झालेलं आहे, याच्यावर ते बोलले, त्याच्यावर प्रतिक्रिया दिली, ही शिळी बातमी झाली। आता नवीन काय असेल तर सांगा। भाजप सोबत जाण्याच्या चर्चा झाल्या होत्या, मात्र याला सामूहिक रूप देण्यात आलं। मात्र पवार साहेब जे आहे ते त्यांच्या मनातलं मनासारखंच करतात असे अजित पवार म्हणतात। आता या जुन्या गोष्टी झाल्या ना, याच्यात शरद पवार साहेब कुठंच गेले नाहीत। भाजपमध्ये जाण्याला त्यांचा कायमचा विरोध राहिला आहे, म्हणून तर काही लोक काही कारणामुळे पक्ष सोडून गेले। त्याच्यापेक्षा वेगळे त्याला काही अर्थ नाही आहे। आणि पवार साहेब कायम भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपण राहिलं पाहिजे ह्याच भूमिकेवर ठाम होते। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। कधी कधी ज्यावेळेस पवार साहेबांनी काल असं एक वक्तव्य केलं की काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, अजित पवार म्हणतायत संभ्रम निर्माण करण्याचं काम काका करतात। नाही, प्रश्न माझ्या माहितीप्रमाणे असा होता की देशात अनेक लहान लहान पक्ष हे भारतीय जनता पक्षाला विरोध करतायत। स्थानिकदृष्ट्या जे प्रादेशिक पक्ष आहेत, शिवसेना असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल, असे मग तामिळनाडूमध्ये स्थानिक पक्ष आहेत, आपल्या आंध्र प्रदेशमध्ये आहेत, यांचा भारतीय जनता पक्षाला विरोध आहे। असे सगळे एकत्रित येतील अशी पवारसाहेबांची त्यावेळी बोलतानाची भूमिका होती। मी ज्योतिषी नाहीये, मात्र सुमित्रा पवारांचा विजय निश्चित आहे असंही ते सांगतात। आता मतदान झालेलं आहे, मतदान झाले, 4 तारखेला मोजल्यावर कळेल कोणाचा विजय होतो तो। अलीकडे रोहित पवार ज्यावेळेस भाषणं करतात त्यांचा तोल सुटलेला आहे, बॅलन्स बिघडलेला आहे असं म्हणतात। मी काही त्यांची भाषणं ऐकलेली नाहीत अलीकडे, मी सभांमध्ये गर्क असल्यामुळं, पण तरुण आहेत, उत्साहानं भाषण करत असतात ते, त्यामुळं मी त्यांचा तोल गेला असं कुठं मी माझ्या ऐकण्यात पाहण्यात आलेलं नाही आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। शरद पवारांना पराभूत करणं हा आमचा उद्देश आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते। त्यांच्या वक्तव्यावर अजित पवार नाराज आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। असं आहे की शरद पवार साहेबांच्या विरोधात अगदी मोदी पण टोकाची भाषा वापरत होते आणि आमचे सगळे लोक स्टेजवर होते, आणि इतक्या टोकाची भाषा वापरून देखील भटकती आत्मा असा उल्लेख मोदी साहेबांनी केला। त्यावेळी देखील आमची सगळी ही लोक स्टेजवर बसून हे सहन करतच होती। त्यामुळे चंद्रकांत दादा असोत किंवा नरेंद्र मोदी असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत, ते पवार साहेबांच्यावर जेव्हा जेव्हा जी टीका करतात ती सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। आणि आता एकदा आपण त्यांचं मांडलिकत्व स्वीकारल्यावर अशा तक्रारी करणं योग्य नाही। आज शरद पवार साहेबांची अंबाजोगाईमध्ये सभा होते। 2 दिवसापूर्वी नरेंद्र मोदींची देखील सभा झाली। नरेंद्र मोदी बोलताना असं म्हणाले की SC STचं जे आरक्षण आहे त्याबद्दल वक्तव्य केलं, मुस्लिम समाजाबद्दल वक्तव्य केलं। आज पवार साहेब काय व्यक्त होतील, तुम्ही व्यक्त व्हा। मला माहित नाही पवार साहेब काय बोलतील, पण नरेंद्र मोदींना भारताचा आता पूर्ण समज पक्का झालेला आहे की यांना संविधान बदलायचं आहे। संविधान बदलून काय काय बदलतील याचा नेम नाही, त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा जनाधार पूर्णपणाने गेलेला आहे, रोडावलेला आहे। तो टिकवण्यासाठी हे वक्तव्य आहे। ते बोलतील तसंच वागतात असा यापूर्वीचा अनुभव नसल्यामुळं आज आपल्या सगळ्यांना बीडमध्ये येऊन त्यांना ही घोषणा करावी लागली किंवा हे असं विधान करावं लागलं
किंवा महाराष्ट्रात येऊन प्रत्येक वेळा पवारसाहेबांचे विरोधी बोलावं लागतं. आता काल तर अडाणी आणि अंबानींच्याबद्दल बोललेले आहेत. म्हणजे जी कृती आहे आणि जो देशाचा अनुभव आहे त्याच्या 180 डिग्री उलट विधानं सध्या चालू आहेत. का चालू आहेत तर सगळा देश विरोधात गेलायत अशीच भावना आहे. पंकजा मुंडे उमेदवार आहेत बीड लोकसभेच्या. त्यांचे एक ऑडिओ क्लिप जे आहे ते व्हायरल होते. क्लिपमध्ये त्या एका अपक्ष उमेदवाराला नामांकन अर्ज परत घ्या, तुला महामंडळ देतो असं आमिष दाखवताना दिसतं. हो, ती क्लिप मीही ऐकली आणि नुसतं प्रलोभनच दाखवत नाहीत तर आणखीन बरंच काही त्या बोललेल्या आहेत. खरं म्हणजे अर्ज मागे काढून घेण्याच्या विषयी अशी प्रलोभनं दाखवणं हे आचारसंहितेत बसत नाही. पण ती क्लिप बाहेर आल्यामुळे ते कळलंय सगळ्यांना. निवडणूक आयोगानं काही याच्यावर कारवाई करावी अशी काही मागणी कराल? नाही, आम्ही काय अशी मागणी करत नाहीये. पण कोड ऑफ कंडक्टमध्ये असं करायचं नसतं. ज्याने अर्ज भरलेला आहे तो त्याच्या मताने त्यांनी काढला तर ठीक आहे. आपण त्याच्याशी उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराला विनंती करणे आणि विनंती करायला हरकत नाही, पण प्रलोभनं दाखवणं हे तसं बरोबर नाही. मोदींची सभा झाल्यानंतर पवारसाहेबांना इथं 2 दिवस राहावं लागतं अशी वेळ आली असं सांगितलं जातं राजकीय वर्तुळात. कधी 2 दिवस राहिले? आज मुक्काम आहे आणि उद्या पण आहे. आजच विरोधकांचं म्हणणं आहे आज आले आणि उद्या पण राहणार आहे. 2 दिवस बीडमध्ये राहण्याची वेळ येते. उलट पवारसाहेब येत नव्हते. मोदींची सभा या ठिकाणी व्हावी, मोदी साहेबांची सभा झाल्यानंतर मग त्यानंतर पवारसाहेबांची सभा घ्यावी म्हणून आजची सभा आम्ही ठेवलेली आहे. आणि त्यात मोदी साहेबांच्यावरच पवारसाहेबांनी बोललं पाहिजे असंही काही ठरलेलं नाही किंवा विचारही नाही आमचा. परंतु मोदी साहेबांनी या ठिकाणी येऊन बजरंग बाप्पांना पाडण्याच्यासाठी सभा घेतली. यातच बजरंग बाप्पांचं यश सामावलेलं आहे. आणि पवारसाहेब काय संध्याकाळी येणार आहेत, सभा घेणार आहेत, उद्या दुसऱ्या प्रचाराला जाणार आहेत. महाविकास आघाडीकडनं तुम्ही रोहिणी खडसे यांची उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर आता विरोधी गटाकडनं एक उमेदवारी जाहीर झाली. कुठं? रोहिणी खडसेंचं गुलाबराव पाटलांनी एक उमेदवारी जाहीर केली तुमच्या विरोधात. केली असेल. मी माझ्या पक्षाची काळजी घेतो. दुसऱ्या पक्षाने कुठले उमेदवार घोषित केले हे मला माहीत नाही. बीडचा प्रतिसाद कसा आहे? बीडमध्ये पहिल्यांदाच ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद चव्हाट्यावर आलेला होता. तुम्ही आता 2 दिवस झालं बीडच्या मतदारसंघात फिरताय, लोकांशी संवाद होते, लोक काय म्हणतात, काही संवाद घडला? मला वाटतं हे पुढाऱ्यांच्यात हा वाद आहे. समाजात असा वाद नाही आहे. सर्व समाज एका हातात हात घालून काम करतायत आणि भारतीय जनता पक्षाचा खिशाला किती कात्री लागली आहे, किती नुकसान आपलं झालंय आणि किती कर आपल्यावर लागलेले आहेत. शेतकऱ्यांची वाईट अवस्था झालेली आहे, बेकारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे. याच्यावर चिडलेला जो समाज आहे तो समाज भाजपच्या विरोधातच आज काम करतोय. आता पुढारी गणित घालत असतात, हा या समाजाचा तो त्या समाजाचा. पण माझ्या मते या जिल्ह्यात हुशार सद्विवेक बुद्धी शाबूत असणारा जो मतदार आहे तो पूर्णपणानं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे. बीडमध्ये जो वाद सुरू आहे तो जातीचा विशिष्ट नाहीये, मात्र पुढाऱ्यांचा वाद आहे. सर्व धर्म जे समाज आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत असाही दावा प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन मिलिंदसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.